नमस्कार. आज आपण ऑटोइम्यून मधला 5वा आजार बघणार आहोत, तो म्हणजे अस्थमा. याला दमा असंही म्हटलं जातं. हा फुफ्फुसांशी रिलेटेड आजार आहे. यामध्ये काय होतं, फुफ्फुसांमध्ये जे अल्व्हेओलाई असतात त्यामध्ये म्युकस साठून राहतो. त्याचबरोबर जे ब्रॉन्क्युल्स असतात त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्यामुळे फुफ्फुसांमध्ये हवा कमी घेतली जाते आणि परिणामी शरीरामध्ये ऑक्सिजन लेवल कमी व्हायला लागतो आणि त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, दम लागतो. याची कारणं कोणती आहेत? तर हा आजार जेनेटिक असू शकतो किंवा काही प्रकारचे ॲलर्जीन्स असतात, टॉक्झिन्स असतात, सिगारेट स्मोक किंवा धूर यामुळे देखील होऊ शकतं. त्याचबरोबर ओबेसिटी, स्ट्रेस, ॲलर्जी या कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. याची लक्षणं कोणती? तर जे छातीमध्ये दुखणं किंवा टाइटनेस येणं, प्रेशर येणं, रात्रीच्या वेळी श्वास घ्यायला त्रास होणं, कफ साठून राहणं, व्हीझिंग म्हणजे छातीत घरघर आवाज येणं आणि जास्त सिव्हिअर असेल तर त्यामध्ये सायनोसिस देखील होऊ शकतं. याचे टाइप्स कोणते आहेत? तर ॲलर्जिक अस्थमा म्हणजे ॲलर्जीन्समुळे होणारा अस्थमा किंवा चाइल्डहुड म्हणजे बालदमा, ॲडल्ट अस्थमा म्हणजे मोठ्या माणसांमध्ये होणारा अस्थमा, ऑक्युपेशनल किंवा नॉक्टर्नल अस्थमा. नॉक्टर्नल म्हणजे यामध्ये रात्रीच्या वेळी श्वास घ्यायला त्रास होतो. आता ट्रीटमेंट. हा आजार जर वेळीच ट्रीट केला नाही तर जीवघेणा ठरू शकतो. ॲलोपॅथीमध्ये या आजारासाठी स्टेरॉइड्स आणि अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्ज दिले जातात. त्यामुळे काय होतं की बाकीच्या अवयवांवर याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. हा आजार ऑटोइम्यून डिसीज आहे. मनाची होणारी घुसमट किंवा एखाद्या गोष्टीमुळे होणारा मानसिक त्रास आणि ते मनामध्ये जर साचून राहिला असेल तर त्यामुळे देखील हा आजार होऊ शकतो. जर स्ट्रक्चरल चेंजेस नसतील, अर्ली स्टेज असेल तर प्रॉपर केस टेकिंग घेऊन होमिओपॅथिक उपचाराने देखील हा आजार बरा होऊ शकतो. त्याचबरोबर संतुलित आहार, व्यायाम, प्राणायाम आणि स्ट्रेस फ्री लाईफस्टाईल ह्या आजारात उपयोगी ठरू शकते.